होता, परंतु बॅट वरती ज्या पद्धतीने हा बॉल याला होता त्या पद्धतीने आला नाहीये. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने अकाउंट चालू करतील हे दोन्ही फलंदाज. जैतूची वाडी टीम करणार सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जिथे पहिला बॉल डॉट आणि तदनंतर आली एक धाव. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र चांगली सुरुवात करत असताना नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो गायसरन टीमने. पहिल्या गोलंदाजाचा जर विचार केला तर राजेशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. या क्षणाला लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. चांगली फेकी याच दरम्यान अवघी आणि अवघी एक धाव कंप्लीट आणि एकेरी धावेच्या बरोबरीने आता 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, जिथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या क्षणाला खरा फटका आपण पाहू शकाल, जिथे सरळ बॅटने धावा येत नाहीये तुमचा, तर मात्र कुठेतरी दबाव निर्माण झालाय आणि हाच दबाव मात्र झेलत असताना आपण फलंदाजाला पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये जरी विकेटही बाद झाला नाही, परंतु सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि या मैदानावरती असताना सलामीच्या जोडीमध्ये कुठेतरी विचार चाललाय की पहिल्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत आणि ते म्हणूनच कुठेतरी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र फुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल या बॉलवरती आलाय चौकार. डीजे या क्षणाला मात्र बॅटला स्पर्श झालाय, सरळ लॉंग स्टॉप एरियामध्ये निघून गेलाय बॉल सीमारेषे पलीकडे. याही बॉलवरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने आता सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 11. या आकड्यावरती पहिल्या 3 बॉलचा जर विचार केला तर मात्र धावा येत नव्हत्या 4 बॉलमध्ये, परंतु अंतिम 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो. आणि इथे मात्र दुहेरी अंकेत जाऊन पोहोचले टीम जैतूची वाडी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, धावफलकावरती बिनबाद 11 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात, तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. उचलला ना कुठे आहेत ते पाठवा तुम्ही कुठे आहेत तो काय तसा आहे ना काय नाही झालं आहे तसा आहे तसा तुम्ही बंद चालू करा सांगा तर 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जैतूची वाडी टीमला नाणेफेक गमावल्यानंतर वाटायला आले फलंदाजी आणि त्याचा स्वीकार केलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे मात्र खरा फटका पाहायला मिळतोय मित्रांनो. प्रेमात प्रपोज करण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी मित्रांनो टायमिंग जुळावा लागतो आणि तो टायमिंग इथे मात्र जुळला नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा सफल झालेत, हुक केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. अकरा धावा फलकावरती आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशची चांगली गोलंदाजी राहिले. पहिला बॉल अगदी डॉट, तदनंतर मात्र अकुटप्पाचा बॉल होता, त्याला हुक करण्यासाठी फलंदाजाने प्रयत्न केले, यशस्वी ठरले होते फलंदाज, परंतु चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी फाईन क्षेत्रामध्ये चुकी झाली नाहीये.
झेल कन्वर्ट झाला परंतु इथे प्रॉपर टायमिंग जुळला नाहीये. इथे मात्र झेल पुन्हा एकदा धरणीला दान झालाय. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 13 या आकड्यावरती. 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी धीम्या हाताने या बॉलला खेळलाय. एकेरी धावेच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय वर्णेगावचे ज्येष्ठ नागरिक सुनीलजी शिर्के साहेबांचे इथे आगमन झालंय. शिर्के साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी दुधारी तलवारचा वापर. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. दोन ओव्हरचा खेळ मित्रांनो संपलाय आणि 2 षटकानंतर धावफलकाचा आढावा जर आपण घेतला तर धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, राजेचे षटक होतं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश यांनी चांगली गोलंदाजी केली, एक महत्वाचा विकेट मिळवून दिला आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती प्रकाशच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती आता आकाशला आपण पाहू शकाल. सांघिक कोट्यातले 3रं षटक आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये हे 2 फलंदाज आता कशा पद्धतीने फलंदाजी करणार हे सुद्धा पाहावं लागेल. पुढील मॅच असेल मित्रांनो गोळेवाडी टीम आणि मार्गाची वाडी रानसई. दोन्ही टीमने आपले इथे उपस्थिती दर्शवायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. अगदी शांत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. जिथे पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत जर विचार केला तर गायचरण टीमच्या माध्यमातून. खोलवरचा टप्पा, चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंटच्या दिशेने 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला अडवला गेलंय. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. मोठे फटके येत नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते ना, त्या पद्धतीने आता मात्र फटके येत नाहीयेत. धावसंख्येला कुठेतरी व्यसन घालण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा घेता आला नाहीये. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. 2 धावा पूर्ण. थोडीशी खराबफेकी होती परंतु अतिरिक्त धावा मिळत नाहीयेत. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. 18 या आकड्यावरती सांघिक धावसंख्या पाहतोय आपण. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना जैतूची वाडी टीमला या क्षणाला चेंडू आलाय, आत करून गेलाय घात. फलंदाज झालाय इथून बाद. थँक्यू डीझी. फलंदाज बाद झालाय. 3रं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत आढावा आपण घेऊया धावसंख्येचा. अवघ्या 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजित या फलंदाजाला फलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत.
पण गोलंदाजांचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक खूपच जबरदस्त राहिलं. खऱ्या अर्थाने या दुसऱ्या षटकामध्ये जैतूची वाडी टीम वरती दडपण निर्माण करण्यात यशस्वी ठरले ते प्रकाश गोलंदाज. नाही फिल्डिंग आहे गायकरांची दादा, फिल्डिंग आहे दादा, फिल्डिंग आहे रे. एकच धाव ऍड होईल आणि सांघिक धावसंख्या 19 या 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्येचा आढावा घेतला तर 20 धावा फलकावरती ऍड होतील. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. ऑस्टिकच्या बाहेर हा बॉल, पंचांनी लाईन पाहिली आणि ते मात्र गोलंदाजाला दंडित केलं. एक धाव ऍड होईल धाव फलकावरती. आकाश सोय षटक आहे. अगदी ऑस्टिकच्या बाहेर चेंडू फेकला गेला, लाईन वरती नियंत्रण नव्हतं आणि पंचांनी हेच ओळखलं. इथे मात्र खरा फटका, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. पंचांनी सांगितलं की मात्र इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आपण डीसी कडे. पत्तों के खेल में तुरुप का एक्का और क्रिकेट में विकेट गेम चेंज कर देता है दोस्तों. आणि इथे मात्र महत्वाचा विकेट बाद करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. अगदी आखू टप्प्याचा बॉलला मात्र येथे लॉंगॉनच्या डोक्यावरनं खेचायचा होता, परंतु डीपला क्षेत्ररक्षक होते. अगदी योग्यरित्या व्यवस्थित आपल्या हातामध्ये बॉलला कॅरी केलं आणि इथून मात्र अजून एक फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरलेत. 21 धावा धावफलकावरती ऍड आहेत. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो, खेळ हा नेहमी समुद्राच्या लाटेसारखा असावा. लोकांना तुम्ही नाहीये तर लोक तुमचा खेळ पाहण्यासाठी मैदानाकडे यायला हवेत. एक धाव ऍड होईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत 3 धावांचं अंतर पूर्ण. 24 धावा फलकावरती ऍड होतील. 24 धावा धाव फलकावरती ऍड. जैतूची वाडी प्रथम फलंदाजी करत असताना 4थं षटक मार्गस्थ. आकाशच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातंय. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण काव कॉर्नर रिझम मध्ये. जिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिलं त्याची किंमत नक्कीच मोजत असताना गायचरण टीम या धावांची किंमत जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा याच धावांची किंमत मोजावी लागेल कदाचित. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती ऍड आहेत. 4थे षटक मार्गस्थ आहे आणि या 4थ्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. पुन्हा एकदा अपील केली जाते. पंच सांगतात की फलंदाज मात्र नाबाद असेल. 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 25 धावा
आता धावफलकावरती आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 25 आहे. अजूनही पहिल्या षटकातले काही चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या उर्वरित चेंडूमध्ये जर एका दुसरा षटकार चौकार येणं गरजेचं असेल, काही वेगळं करायचं असेल ना मित्रांनो, तर गर्दीपासून वेगळं व्हा. कारण गर्दी तुम्हाला धीर जरूर देते पण तुमची ओळख मात्र ती हिसकावून घेते. म्हणून गर्दीपासून वेगळं होण्याचं कार्य नेहमी करा. ऑस्टिकच्या बाहेर हा बॉल, चांगला बॉल, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती ऍड आहेत. अंतिम बॉल प्रगतीपथावरती असेल, गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश षटक आपण पाहतोय. या क्षणाला चांगला फटका, एक वरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतील. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवला गेलाय. 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडासा खरा फेल आणि ते मात्र 2 धावा कंप्लीट, म्हणजे 27 धावा फलकावरती ऍड होतील आणि इथे मात्र 28 धावेची गरज असेल. वाडी रानसई टीम आणि गोलेवाडी टीम या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. विजय 11 गोलेवाडी आणि या टीमचे स्पॉन्सर आहेत यशवंत पवार. चला या लगेचच दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मार्गाची वाडी रानसई आणि गोलेवाडी टीम विजय 11 या आपण.
पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेर, पुन्हा एकदा पंचांनी लाईन पाहिली आणि पुन्हा एकदा गोलंदाजाला इथे दंडित केलं. लाईन खराब पाहिली. 2 धावा अतिरिक्त पाहायला मिळेल. धावफलकाचा आढावा घेतला तर अवघ्या 27 धावा आहेत धावफलकावरती आणि त्याच्यात मात्र तुम्ही स्वेर चेंडू टाकता, अवांतर धावा देता तर मात्र हे परवडणार नाहीये. तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप किंमत असते. चांगला फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी टायमिंग प्रॉपर होतं आणि चेंडू बघता 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 सीमा रेषा ओलांडतोय. या बॉल वरती आलाय चौकार. बॉल वरती चौकार ठोकला, कारण पहिले 2 बॉल आपण पाहिले तर मात्र खराब लाईन वरती टाकले होते आणि ते 2 स्क्वेअर बॉल आणि त्यानंतर आलाय चौकार. पुन्हा एकदा कटचा फटका, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू अगदी सुई मधून ज्या पद्धतीने धागा रोवला जातो ना त्याच पद्धतीने हा बॉल मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये निघून सीमारेषा ओलांडतोय आणि जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. ना खराब चेंडूला माफी, ना चांगल्या चेंडूला माफी. बरसते बघा कशी आमची सलामीची जोडी. हेच मात्र आता पाठीराखे सांगत असतील, कारण जबरदस्त सुरुवात या पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते गायसरन टीमच्या माध्यमातून 10 धावा फलकावरती ऍड आहेत. पवनचं षटक, पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा आणि क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा हा जबरदस्त चौकार आपण पाहतोय मित्रांनो. गुळीच्या वेगाने अगदी चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. या फलंदाजाच्या बॅट मधने दुधारी तलवारचा वापर. इथे मात्र सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, असफल ठरला. कारण पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार या फलंदाजाने ठोकलेत प्रकाशच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि तो मात्र या बॉलवरती अंगलट झाला. हुक केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव तर मिळणार नाहीये. 14 धावा फलकावरती ऍड आहेत. चांगली फलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, जिथे पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार. त्यानंतर मात्र पवन या गोलंदाजाने ओळखलं की या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. खोलवरचा टप्पा, सरळ बॅटने खेळलेला फटका, थोडस खराब क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव याच दरम्यान ऍड होईल प्रकाशच्या खात्यात आणि टीमच्या खात्यात. सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो 15 धावा फलकावरती ऍड होतील. जाऊया आपण डीजे कडे इथून.
गोलंदाज झाला. क्रीजचा पहिलाच बॉल मात्र प्रकाश यांना बाद करून गेलाय. ज्या प्रकाशने पहिल्याच 3 बॉलवरती 3 चौकार ठोकले होते त्या फलंदाजीचा पारीचा अंत मात्र क्रीजच्या माध्यमातून आपण पाहिला. पंधरा धावा फलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये राजेशला आपण पाहतोय. 28 धावांचं लक्ष आहे समोर आणि ते गाठण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल. इथून बाद जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 महत्वाची विकेट. टीमला ज्याची नितांत गरज आहे. हॅट्रिकचा बॉल असेल. पहिल्या बॉलवरती मात्र ज्या प्रकाशने चांगली फलंदाजी केली होती त्याला माघारी परतण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर मात्र राकेश या फलंदाजाच्या पारीचा अंत केला आणि हॅट्रिकसाठी आता सज्ज असलेला गोलंदाज क्रिश. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी लढत असताना संघर्ष करत असताना हा बॉल हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू मात्र धरणीला दान होईल. संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये मित्रांनो. संधी ही चहात बुडालेल्या बिस्किटाप्रमाणे असते मित्रांनो. थोडा उशीर झाला की हातातून गेली समजा आणि ती संधी होती परंतु संधीचं सोनं झालं नाहीये. कारण 3 बॉलवरती जर काही 3 विकेट प्राप्त केले असते ना तर संघर्ष पाहायला नक्कीच मिळाला असता. परंतु 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र गोलंदाजी चांगली करत असताना क्रिशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मित्रांनो. अगदी धीम्या हाताने कट केलाय बॉलला. अवघे 1च धाव मिळेल. एकेरी धावीच्या बरोबरीने आता 18 धावा फलकावरती ऍड होतील. क्रीजचा बॉल चांगल्या पद्धतीने फलंदाजाने खेळून काढलाय. त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाजांना की या क्षणाला क्रीजच्या माध्यमातून चांगली बॉलिंग होते आणि जेव्हा चांगला बॉल जेव्हा टाकला जातोय ना गोलंदाजाच्या माध्यमातून तेव्हा त्याला सन्मान देणं गरजेचं असेल. या क्षणाला फटका चांगला सजवला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अजून एक विकेट येईल तंबूच्या आसऱ्याला. या क्षणाला चेंडूवाला करून गेलाय घात. फलंदाज झालाय मित्रांनो इथून बाद.
मात्र 8 धावीची गरज असेल. येणाऱ्या चेंडूमध्ये 8 धाव्या कराव्या लागतील. सेकंड राऊंडची मॅच प्रदीपचा हा बॉल एष्ट्या उद्ध्वस्त करून जाणारा हा बॉल आपण पाहिलाय आणि मॅचला मात्र इथून रंगत निर्माण झाले याच्यात मात्र शंका नाहीये. जर का त्या पहिल्या षटकामध्ये 2 स्क्वेअर बॉल आणि ते करत असताना जैतूच्या वाडी टीमला आपण पाहतो इथे 100% योगदान देत असताना अजूनही आम्ही हरलेलो नाहीये हे सांगत असताना जोपर्यंत क्रिकेटमध्ये अंतिम धाव निघत नाहीये, अंतिम चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कुठली टीम विजय ठरत नाहीये. इथे मात्र 8 धावीची गरज असेल. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. मार्गाची वाडी रणसई 20 धावा आणि 20 धावा 20 28 8 धावांची गरज. 5 बाद 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली मॅच पाहायला मिळते. प्रदीपचा पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे चांगला फटका आहे. रनआउटची संधी असेल, धाव मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच. ज्या पद्धतीने क्रिशने आग ओतली होती गोलंदाजी करत असताना त्याच पद्धतीने प्रदीप आग ओतते आणि इथे मात्र विरोधकाला उद्ध्वस्त करण्याचं कार्य प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. उर्वरित जर धावांचा विचार केला मित्रांनो तर अजूनही 8 धावीची गरज असेल. इथे मात्र फुल केलाय. सक्सेसफुल होणार का? परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न, चांगली फेकी. इथे 2 धावीचं अंतर पूर्ण आणि 2 धावीच्या बरोबरीने 22 धावा फलकावरती ऍड. 6 चेंडू मध्ये 6 धावींची गरज आहे मित्रांनो. चला यानंतर मी विनंती करेल मार्गाची वाडी रानसई टीमचा कर्णधार आणि गोलेवाडी विजय 11 यशवंत पवार यांच्या नावाने पुरस्कृत टीम गोलेवाडी टीम या आपण लगेच नाणेफेकीसाठी. काय मॅच आहे मित्रांनो, जबरदस्त मॅच पाहायला मिळते या मैदानावरती. सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती ऍड आहेत. अवघ्या 5 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्यात. 6 बॉल मध्ये 6 धावीची गरज आहे. अगदी निर्णायक षटक असेल. या 6 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल हे ना तुम्ही सांगू शकता मित्रांनो ना मी सांगू शकतो. या 6 धावींसाठी आपल्याला मात्र भविष्याची प्रतीक्षा करावी लागेल. प्रत्येक चेंडू याचं उत्तर देऊन जाईल की सामना कुठल्या बाजूने, कुठल्या दिशेने, कुठल्या रोखीने आणि कुठल्या मार्गाने हा सामना जाणार याचं मात्र उत्तर देणारे हे 4थं षटक आपण पाहू शकाल. आता मात्र जैतूच्या वाडी टीमच्या माध्यमातून काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अजूनही आम्ही हारलेलो नाहीये हे सांगत असताना जैतूची वाडी ही टीम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या 6 बॉल मध्ये 6 धावा होणार की 6 धावा रोखल्या जाणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. परंतु पैसा वसूल मॅच मैदानावरती रंगली जाते या दोन्ही टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मित्रांनो समीर या गोलंदाजाला. समीरला काहीतरी करावं लागेल तरच या 6 धावा रोखल्या जाऊ शकतात. परंतु मागच्या 3 षटकाचा विचार केला तर जैतूची वाडी टीम कडे एक आत्मविश्वास निर्माण झालाय मित्रांनो. चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केला. 1 धाव तर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी आणि अवघी 1च धाव. 5 बॉल मध्ये 5 धावेची गरज आहे मित्रांनो. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 5 दिवस 5 धावीची गरज. 5 बॉल मध्ये 5 धावेची गरज असेल. वेळ हसवते, वेळ रडवते, वेळच असते जी तुम्हाला मैदानात भरपूर काही शिकवून जाते आणि इथे मात्र गोलंदाजाला शिकवून गेले. या बॉलवरती आलाय षटकार.